नमस्कार. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचनच्या कार्यक्रमात मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शी साहित्य परिवाराची अध्यक्षा, आपले अगदी मनापासून स्वागत करते. रसिको हो, या दीपावलीच्या शुभ औचित्यावर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत भाऊबीज विशेष कथा अभिवाचन. तर आजची आपली खास कथा लिहिलेली आहे कुमार निखिल प्रमोद कोलते, माझा भाऊ आणि आपल्या मनस्पर्शी साहित्य परिवाराचे व्यवस्थापक. कथेचे शीर्षक आहे ओवाळणी ठरली संकटमोचक. तर कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते. आज प्रत्येक भाऊबीजेला तिला तो प्रसंग आठवतो आणि मन अगदी गहिवरून येतं. त्याच्या चेहऱ्यावर मात्र सुखद आत्मिक समाधान झळकत असतं, तिच्यासाठी काहीतरी केल्याचं. किमया आणि करण लहानपणापासूनचे शेजारी. शेजार धर्मांपेक्षा एकमेकांप्रती असलेला प्रेमभाव त्यांच्यातला अगदी निराळाच होता. किमयाला तिचं असं कोणीच नव्हतं. किमयाचे आई वडील दुर्धर आजाराने कालवश झाल्याने किमयाची जबाबदारी आता करणच्या कुटुंबाने घेतली होती. करणच्या आई वडिलांसाठी करण आणि किमया दोघेही आता समान होते. करणप्रमाणेच किमयाचे शिक्षण देखील त्याच्यासोबतच पूर्ण झाले. करणप्रमाणेच किमया देखील उत्तम नोकरीवर रुजू झाली होती. नोकरी मिळाल्याचा दुप्पट आनंद किमयापेक्षा आई वडिलांना जास्ती झाला होता. तिला देखील आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले आणि तिने देखील स्वबळावर स्वतःला सिद्ध केले याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अगदी झळकत होते. तर दुसरीकडे परकी असूनही स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवून तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांनी तिला जपले त्या आई वडिलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा आनंद तिच्यासाठी अगदी निराळाच होता. 2 वर्षे अशीच निघून गेली. इकडे करण आता समोरून ऐत्या आलेल्या संधीविषयी विचार करत होता, जी त्याला परदेशी घेऊन जाऊन विशेष यश मिळवून देणार होती. तर दुसरीकडे किमया आपल्या राजकुमारासोबत संसार थाटण्याची स्वप्न बघत होती. एके दिवशी करण आणि किमया दोघेही गप्पा मारत असताना किमयाने आपले विचार त्याच्यासमोर मांडले. तो कोण आहे असे विचारले असता तिने अशोक सोनावणे असे त्याचे नाव सांगितले. नाव ऐकल्याबरोबरच त्याला आनंद झाला. उत्तम बिझनेसमॅन असलेला तो त्याचा अगदी घनिष्ठ मित्रच निघाला. अशोक आपल्या बहिणीला सुखाची कमतरता आयुष्यात कधीच पडू देणार नाही याची खात्री त्याला होती. त्याच्या आई वडिलांचा स्वभाव तो जाणून होता. अशोक आणि किमयाच्या प्रेम प्रकरणाविषयी अशोकच्या आई वडिलांना देखील माहिती होतीच. त्यामुळे त्या दोघांचा विवाह आनंदाने अगदी धूमधडाक्यात संपन्न झाला. एका मोठ्या जबाबदारीतून आता आपण मोकळे झालो आहोत असा विचार करणने केला आणि आपला निर्णय आई वडिलांना आणि किमयाला देखील सांगितला. सुरुवातीला त्याच्या निर्णयाने सगळेच अगदी अस्वस्थ झाले होते. मात्र त्याच्या आनंदातच आपला आनंद असे समजून सगळ्यांनी त्याला परवानगी दिली आणि तो आनंदाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी अमेरिकेला निघून गेला. अहो, बघता बघता 10 वर्ष निघून गेली. किमया आता 2 चिमुकल्यांची आई झाली होती. तर दुसरीकडे करण देखील एक उत्तम बिझनेसमॅन म्हणून नावारूपास आला होता. आज तब्बल 3 मोठ्या कंपन्यांचा तो एकुलता एक मालक होता. अत्यंत मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा हीच त्याच्या या यशाची पोचपावती होती. पण कितीही व्यस्त असला तरी त्याला आपल्या बहिणीची काळजी होतीच. कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्यामुळे अशोकला चांगल्या व्यवसायात अगदी उतरती गळा लागली होती. अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले होते. त्यातलाच अशोकही एक होता. आपण करणला याची कल्पना द्यायला हवी. त्याच्या मध्यस्थीने काहीतरी उपाय नक्की सापडेल असे अनेकदा त्या दोघांच्या मनात आले. पण स्वाभिमान मात्र आडवा आला. स्वाभिमानी दाम्पत्य दुःखाच्या झळा सोसत कसेबसे आयुष्य ढकलत होते. त्याच्या आई वडिलांनी आणि अनेक नातेवाईकांनी करणला आपल्या परिस्थितीची कल्पना द्यायला हवी, त्याची आपल्याला नक्कीच मदत होईल असे त्यांना सुचवले. मात्र दोघेही स्वाभिमानी असल्याने त्यांना हे मान्य नव्हते. दुसरीकडे करणला त्याच्या सहकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळत होती. त्याच्या मित्रांनी त्याला आपल्याला काहीतरी करायला हवं असं सांगितलं. मात्र करणने मी योग्य वेळेची वाट बघत आहे असे सांगून त्यांना आश्वस्त केले. बेताची परिस्थिती असूनही आपल्या बहिणीला आपला विसर पडला, आपल्याशी साधी चर्चाही करावीशी वाटली नाही
असा विचार करत करण अत्यंत दुःखी झाला. मात्र काही झालं तरी यावेळेस आपण आपल्या बहिणीला संकटातून नक्की बाहेर काढायचं असं त्यांनी मनाशी पक्क केलं. दुसरीकडे आपल्याला आपल्या कंपनीचा लिलाव करावा लागेल हे आता किमया आणि अशोक दोघांनाही कळून चुकलं होतं. आपल्या मुलांना रोगमुक्त करायचं असेल तर या लिलावाविषयी दुसरा पर्यायच नाही असा विचार त्या दोघांनी केला आणि शेवटी जाहिरात प्रसिद्ध केली. काही झाले तरी ही कंपनी दुसऱ्या कोणीच विकत घेता कामा नये असे आदेश करणने आपल्या सहकार्यांना दिले. मी स्वतःहून ती कंपनी विकत घेईन, मात्र नाव तुमच्यापैकी कोणाचं तरी एकाचं असेल. हाताशी नसलेला पैसा, आजारपण आणि कर्ज या एकत्र चालून आलेल्या संकटांमुळे हे दाम्पत्य अगदी पूर्णतः ग्रासले होते. आपल्याला आपलं घर तर गमावं लागणार नाही ना अशी धास्ती त्यांना आता वाटू लागली होती. आणि ऐन दिवाळी तोंडावर आली होती. आज पहिल्यांदा दिवाळीच्या दिवसात सुद्धा आपण मुलांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी काही सुद्धा घेऊ शकणार नाही याची खंत त्यांना होती. याचे असलेले दुःख आणि वेदना त्यांना अगदी सोसवत नव्हत्या. आपण नेहमीच इतरांना देत आलो, कधीच कोणाकडून कशाचीच अपेक्षा केली नाही, मग आपल्याच पदरी असे दुःख का असा विचार करत हे दाम्पत्य अगदी हताश होऊन बसले होते. पण दुसरीकडे करण आणि त्याची बायको दोघांनीही आता कायम स्वरूपी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. खूप काही कमावलं, मात्र आता आपल्या माणसांपासून कधीच दूर जायचं नाही असा निश्चय करून दोघेही भारतात परतले. दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती. याच भाऊबीजेचे औचित्य साधून करणने सुरेख अशी योजना आखली होती. सकाळी 9 वाजताच एका आलिशान गाडी किमया आणि अशोकच्या घरासमोर येऊन थांबली. ड्रायव्हरने दोघांनाही बाहेर बोलवलं. जास्त काही बोलू नका, साहेबांनी बोलवलं आहे, आत्ताच्या आत्ता गाडीत बसा, आपल्याला त्वरित निघायला हवं असे म्हणून त्याने गाडीचा दरवाजा उघडला. सहकुटुंब बोलवले आहे असे त्यांनी सांगितले. किमया आणि अशोक सहकुटुंब गाडीत बसले. आपण कुठे जात आहोत, कशासाठी बोलवले आहे हे सुद्धा विचारण्याची हिंमत त्यावेळी त्या दाम्पत्याची झाली नाही. अजून तर लोकांचे थकलेले कर्जाचे हप्ते देखील आपण भरलेले नाहीत. त्याच कारणासाठी आपल्याला बँकवाल्याने तर बोलवलं नसेल ना अशी भीती त्यांच्या मनात होती. थोड्याच वेळात गाडी एका सुंदर बंगल्यासमोर येऊन थांबली. ड्रायव्हरने घाईघाईने पुढे येऊन अदबीने दार उघडले. किमया आश्चर्याने बघतच राहिली. तेवढ्यात त्या सुंदर बंगल्याकडे नजर वळताच समोर करण दिसला. त्याने दोघांनाही घट्ट मिठी मारली. तिला सारे अगदी स्वप्नवतच वाटत होते. त्याची बायको दोघांचेही औक्षण करण्यासाठी ओवाळणीचे ताट घेऊन आली. दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत होते. इतक्यात करण उद्गारला, तुमच्या दोघांच्या आयुष्यात काय चाललंय हे काहीच ठाऊक नाही असं वाटलं काय ग तुला? सगळं ठाऊक होतं मला. अगं, तू माझ्या या हातात रक्षणाचा धागा बांधतेस ना, एका शब्दानेही सांगावं असं वाटलं नाही तुला? अगं टायडे, तुला काय वाटलं आपले सख्खे नाते नाही तेव्हा कसं सांगावं भाऊला, बरोबर ना? पण एक सांगू तुला, इथेच तू नापास झालीस. परंतु दुःख अपमान सहन करून भावाला त्रास होऊ नये म्हणून तू अगदी सगळं एकटीने सोसत राहिलीस, तेव्हा ना तुझी माया तिथे पास झाली. राखीचे धागे कच्चे असतात ग, परंतु मनाशी मनाचे नाते पक्के बांधतात एवढं खरं. आणि अशोक, काय रे, तू तर माझा जवळचा मित्र, पण तुलाही काहीच सांगावं असं वाटलं नाही? करण बोलता बोलता त्याचे डोळे अगदी भरून आले. तिघांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आणि काय कंपनी विकणार होतात म्हणे तुम्ही, आणि त्यातून मिळणारा पैसा काय आयुष्यभर पुरणार आहे काय तुम्हाला? काही गरज नाही याची. अगं, तुझा भाऊ जिवंत आहे तायडे. तू हातावर बांधत असलेला धागा कच्चा नाही हे लक्षात ठेव असे म्हणून त्याने तिच्याकडे पाठ करून डोळे टिपले. किमया पुढे झाली आणि अलगद त्याच्या कुशीत शिरली. देवाच्या कृपेने ताई माझे सारे काही सुरळीत आहे. आजपासून हा बंगला आणि माझा 50% व्यवसाय मी तुमच्या दोघांच्या नावावर करत आहे. ही त्याची कागदपत्र करण म्हणाला, आणि ही भाऊबीज म्हणून तू स्वीकारणार आहेस. किमया काही बोलणार इतक्याच, किमया प्लीज आता काहीच बोलू नकोस. अशोक प्लीज यावेळेस माझं ऐक. हे मी माझ्या बहिणीसाठी केलं आहे, माझ्या मित्रासाठी केलं आहे, आणि आज भाऊबीज आहे.
हे सगळे माझे ओवाळणीचे प्रतीक आहे असे समजून त्याचा स्वीकार करा. मला खूप आनंद होईल. किमया आणि अशोक यांच्या आयुष्याला अचानक मिळालेली ही कलाटणी होती. आज संकटकाळी करणने किमयाला दिलेली ही ओवाळणी अगदी संकटमोचक ठरली होती. कायम स्मरणात राहणारी आणि कधीही न विसरता येणारी. किमया आणि अशोक यांची दोन्ही मुलं उत्तम उपचार मिळाल्याने रोगमुक्त झाली होती. पुन्हा नव्याने आयुष्य जगू लागली होती. आजही किमया आणि करण यांची दोन्ही कुटुंब रक्षाबंधन आणि भाऊबीजेला एकत्र येतात. तितक्याच आनंदाने सण साजरे करतात. मात्र आठवणींच्या मळ्यात रमताना ती भाऊबीज दोन्ही बहीण भावांसाठी या विशेष मिलनाची आठवण करून देते. धन्यवाद. तर ही होती आपली भाऊबीज विशेष आजची कथा. आपल्या सर्वांना जर ही कथा आवडली असेल तर आपल्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या YouTube चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही आपल्यासाठी असेच अनेक विविध उपक्रम घेऊन यायचा नेहमीच प्रयत्न करत असतो. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा शुभ दीपावली.